आज हा जो वारीचा सोलर मॉड्यूलचा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन झालंय अत्यंत महत्वाचा आहे. कारण सोलर पॅनल तयार करण्याकरता, सोलर सेल तयार करण्याकरता सोलर मॉड्यूलमध्ये इनगॉट आणि वेफर या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा निर्माण हा चीनमध्ये होत होता आणि चीनमधनं जास्तीत जास्त आपण इम्पोर्ट करतो आहोत. त्याचे निर्मिती वारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये या ठिकाणी बुटीबोरीत आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. जवळपास 10 गिगावॅट इतकं प्रोडक्शन हे होणार आहे आणि चायनाच्या बाहेर सिंगल फॅसिलिटी म्हणून ही सर्वात मोठी फॅसिलिटी होती आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुळातच सोलर मॉड्यूलमध्ये नागपूर आता एक इम्पॉर्टंट शहर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे. कारण यापूर्वीही अजून 3 कंपन्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातलं करार केलेला आहे. एकाचं काम अत्यंत ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक सोलर मॉड्यूलचं केंद्र म्हणून नागपूर आपल्याला उदयाला आलेलं पाहायला मिळेल. मला असं वाटतं अत्यंत समर्पक उत्तर आहे. कारण या ठिकाणी जो न्यू एरा क्लिनटेक असेल किंवा ग्रेटा एनर्जी असेल, हे दोन्ही कोल गॅसिफिकेशनचे जे प्रकल्प आहेत, जगातली सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरली जाते. एकीकडे कार्बन कॅप्चरिंग होणार आहे तर दुसरीकडे ग्रीन स्टील तयार होणार आहे. मला असं वाटतं की देशामध्ये मोदी सरकारने 7 प्रकल्पांना मान्यता दिली. त्यातले 4 हे विदर्भात आलेले आहेत. त्यातल्या 2चं भूमिपूजन आपण केलंय. आता हे इथे आज 3रं भूमिपूजन मी केलंय. 3ही प्रकल्पांचे करार हे डावोसमध्ये झाले होते आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. मला असं वाटतं की हे खरं उत्तर आहे. ऑइल शिप येत आहेत भारतामध्ये, ऑइल शिप्स येत आहेत. भारतीय झेंडे ज्या जहाजावरती आहे ते जहाज सोडली जात आहेत. विजय आपल्या देशाचा आणि एलपीजी शॉर्टेज वगैरे जे आहे ते दूर होऊन जाईल काही काळामध्ये. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. परंतु एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता मला असं वाटतं की या गोष्टी वर जे काही मत व्यक्त करायचं आहे ते केंद्र सरकारच्या अधिकृत लोकांनीच मत व्यक्त केलं पाहिजे. मात्र जे लोक मोदीजींच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करत होते त्या सर्वांना मोदीजी नेहमी आपल्या कृतीतून उत्तर देतात. आणि आपण ऐकलं असेल तर अमेरिकेतल्याही फार मोठ्या राजनयिकांनी सांगितलं की आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये समेट घडवून आणण्याची ताकद कोणाची असेल तर ती नरेंद्र मोदीजींची आहे. अशा प्रकारे अमेरिकेतले सर्वोच्च एक राजनयिक जर असं बोलतात तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे. तुम्ही असं एका बाजूनी सगळं असं म्हटलं जातं, मात्र दुसऱ्या बाजूनी राज्यातल्या प्रत्येक शहरात एजन्सी बाहेर गर्दी होत आहे. वितरणात काही त्रुटी आहे, याच्यावर काही कारवाई? वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही. ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही. पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाहीये. पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे. हिंदी बताइए ऑइल टँकर पुरावे काय? स्वतः राहुल गांधी सांगतायत, तिकडे नाना पटोले आणि ते बाकी करतात वडेट्टीवार. अजून पुरावे काय पाहिजे? सर हिंदी बताइए ऑयल टैंकर्स इंडिया में आ रहे हैं, ऑयल टैंकर जो इंडिया में आ रहे हैं में से मैं इतना ही कहूंगा, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व पर सबको भरोसा है. दुनिया का आश्वासक नेतृत्व इस रूप में उनकी ओर देखा जाता है और विशेष रूप से
हम लोगों ने पिछले दिनों देखा होगा, अमेरिका के भी एक बहुत बड़े राजनयिक, जिनको दुनिया में माना जाता है ऐसे जाने माने व्यक्ति ने ये कहा था कि इस परिस्थिति में अगर कोई व्यक्ति मार्ग निकाल सकता है तो वो नरेंद्र मोदी जी है। आज उनका स्टैंडिंग इस प्रकार से है। इसलिए मुझे ये लगता है कि हमारे देश के कुछ नेता बड़बड़ाते हैं, बरगलाते हैं। उन नेताओं ने भी इस बात को समझना चाहिए, अपने देश को, देश के नेतृत्व को बदनाम करना बंद कर देना चाहिए। और जहां तक बाकी चीजें जो आपने पूछी है, इसके ऊपर मैं टिप्पणी इसलिए नहीं करूंगा क्योंकि युद्ध के समय किसी भी अंतर्राष्ट्रीय जो परिस्थिति होती है उस पर टिप्पणी अधिकृत रूप से सरकार के जो एमईए है उन्होंने ही करनी चाहिए। महाराष्ट्र में एलपीजी की क्या स्थिति है? बहुत सारी जगह कतार लगी हुई लोगों महाराष्ट्र हो या देश हो, कहीं पर भी एलपीजी की कमी नहीं है। लगातार केंद्र सरकार ने, सचिवों ने, कंपनियों ने भी ये बताया है, लेकिन जानबूझकर कांग्रेस पार्टी और उसके नेता लोगों में भ्रम पैदा करते, भय पैदा करते और उनको कतारों में खड़ा कर रहे हैं। एक प्रकार से सप्लाई साइड डिसरप्ट हो जाए, ये उनका प्रयास है। जैसे मानो किसी बैंक में अगर किसी को लग जाए कि पैसा नहीं मिलेगा तो सब लोग पैसा निकालने का प्रयास करते हैं। ऐसी भय की स्थिति निर्माण करने का प्रयास ये लोग कर रहे हैं कि आपको नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, सब कतार में खड़े हो जाओ। कतार में खड़े रहने की कोई जरूरत नहीं है। ये देश के लोगों को बरगलाने का काम कांग्रेस ने बंद करना चाहिए।